देवाचा गेला देवाचा गेला गोपाळ या पुराला गोपाळ या पुराला देव बघा देव देव रामाजीच्या वाड्या वाडायाला लागेला लागेला वाडायाला लागेला लागेला वाडायाला लागेला लागेला एवढ्या वेगा वेळात वेळात जसा विचार केला म्हणाला बाबा रे या असणाऱ्या गोपाळपुराला गोनाई माताला असा बरं का आनंद लागला होता वाटाईला तो बरं का आनंदाच्या भरात माझ्या गोनाई मातानं लागली होती काय करायची आहे त्यावेळेला नामदेव बाळबरिका लागला होता बरिका लहानाचा थोर बरिका याला त्या गोपाळपूर गवताच्या गुंपाला तसा तो बरं का लहानाचा मोठा लागला व्हायला माती दुळण्याचा खेळ लागला खेळायला बरिका बाळ लागले होतं वाडाईला विचार केला मनाला त्या वेळेला तसा तो बरं का नामदेव लागलाय खेळ खेळायला पुढे पडून गेला माझ्या गोनाई माताला त्यावेळेला सेविका असताना बरेका एक दिवसाला माझा दामाजी शेती त्या वेळेला काय लागला होता शाहीर करायच्या त्यावेळेला सेविका जंगलामध्ये लाकूड मुळे आणण्यासाठी निघून गेला त्यावेळेला मागल्या अंगाला बरेका यो नामदेव बाळबरेका 18 वर्षाचा बाळबरेका त्या वेळेला तसा तो बरं का कोडं पडलं नामदेवाला देव तर गेलाय बरं का मोळ्या आणायला आपण जाऊया देवाची सेवा करायला त्यावेळेला खेळ लागला खेळायला खेळ लागला खेळायला एवढ्या वेगा वेळात एवढ्या वेगा वेळात एवढ्या बघा वेळात एवढ्या बघा वेळात एवढ्या बघा वेळात एवढ्या बघा वेळात गोनाई या मातेन हो नामदेव बाळाला हाक मारित हो हऱ्या गा लागली मारायला हऱ्या गा लागली मारायला हऱ्या गा लागली मारायला बाळा गा बाळ म्हणीत मला याला लागेल सांगा याला लागेल एवढ्या वेगा वेळात एवढ्या वेगा वेळात बोला ये बघा लागेल सांगा ये बघा लागेल लहान बाळाला नामदेवाला वेका लागली दिहाड्या कामाला ए नामदेवा काय मात्या नुसता बघल तवा खेळ खेळ तुझ्या आज गेले दिवस पती महाराज तिकडे लाकूड आणायला तुझा पिता ब्रेका जगगुण गेलाय ब्रेका जंगल झाडीला देव विठ्ठलाच्या सेवेला ब्रेका देवाची पूजा करायला देवाला आंघोळ घालायला देवाला निवेद दाखवायला कोण गेलं नाही ब्रेका त्या पंढरपूर शहराला आजच्या दिवसाला बरं का खोट होत्या तू जाशील का बाळा बरं का सेवा करायला एवढे म्हणल्यानंतर बाबा या ब्रेका या मातेचं ऐकून माझा नामदेव बाळ त्या वेळेला बरं का मातेचं बोलणं ऐकायला लागला होता मातोश्री तू सांगितलंय मी नाही जावं असं होईल का
तसं रे का या नामदेवानं मातेचं ऐकून घेतलं होय. आणि माझा नामदेव बाळ त्यावेळेला जसा तो बरं का मातेचं बोलणं ऐकला असताना ताट घेतला होता हाताला आणि माझा नामदेव बाळ शाहीर त्यावेळेला नामदेवानं जसं मातेचं ऐकून घेतलं माझा नामदेव बाळ त्यावेळेला काय लागला होता शाहीर करायच्या पहिल्याच देवाला विचार केला म्हणाला बेका त्यावेळेला अरे माझ्या हस्ताला या नामदेव बाळाने विचार केला होता शाहीर त्यावेळेला बाळ चालला निघून बाळ चालला निघून नामदेव बाळव नामदेव तानावे पटाती घेऊन विठ्ठलाच्या रवळाला विठ्ठलाच्या रवळाला नामदेव बाळव नामदेव तानाव चालेला निघून चालेला निघून ठाकेरे रानाची पाकेरे ठाकेरे रानाची पाकेरे आम्ही गड्या डोंगर राहणार काय करे शोभाच होणार आम्ही गड्या डोंगर राहणार काय करे शोभाच होणार नामदेव या बाळव नामदेव या तानाव पंढरपूर या नगराला केवळाच्या या रवळाला जसे रेखा गोनारी माते रेखा जसे सांगितल्या बरोबर रेखा माते ऐकून ह्या नामदेवानं तसा तो बरं का मातेचं बोलणं ऐकला नामदेव बरं का निघून गेला मातेजवळल्या बाजूला जाऊन लागला होता काय करायचं आहे त्या वेळेला तसा विचार केला मला त्या वेळेला जसे रेखा जाऊन रेखा नैवेद्याचं ताट हाताला घेतलं असणारा माझा नामदेव ताट हाताला घ्यायला लागला होता देव विठ्ठलाच्या देवळाकडल्या वाटण चालाय शाहीर त्या वेळेला विचार जसा केला रेखा म्हणाला त्या ठिकाण्याला तसा तो बरं का नामदेव बाळ वाट लागला होता चालायला निघून चालला होता देव विठ्ठलाच्या रावळा जवळ या बाजूला त्या वेळेला जसे रेखा या नामदेवानं काही केलं होतं शाहीर त्या वेळेला जसं रेखा नैवेद्याचं ताट हाताला घेतलं देव विठ्ठलाच्या रेखा होय रावळाला निघून जायल तसा तो बरं का दरवाजाच्या तोंडाला रावळाच्या उभा राहिला देव विठ्ठलाच्या दरवाजाच्या तोंडाला उभा राहून नामदेव लागला होता काय करायच्या वेळेला तसं बरे काय नामदेवाने विचार केला म्हणाला 2-12 वर्ष झाली माझा पिता बरे का माझी शेती बरे का येतोय बरे का त्या विठ्ठलाच्या रावळाला नित्य नियमाने सेवा करतोय आणि मी देव कसलाय बघायला आलोय तर देव ह्यो असलाय होय असला जाई देव असलाय काळा जहार आहे मी म्हणतो देव लय देखणा असत देव दगडाची पाषाण आहे बरे का या जाग्याला नामदेवाने विचार केला म्हणाला बाबा हे कसं का असना देव पण ह्या देवाला नाही दाखवला पाहिजे आईने आपल्या सांगितले नियमानं जाया जाय देवाला बरं का प्रसाद चढवायचा आणि महागारी यायचा घर वाड्याला ज्याला कदर नाही माझी मन त्याचाच कळतय दुसरा श्रुत्या एखाद्याला कदर नसली तर आपण सारखी आठवण काढत असतो या ज्याला कदर नाही माझी मन त्याचाच कळतय दुसरा ज्याला काळजात दिला असरा त्याला आवडत होता दुसरा ज्याला काळजात दिला असरा त्याला आवडत होता दुसरा
उडत होता दुसरा जल कर्जत दिला असरा त्याला उडत होता दुसरा देवळाच्या या रावणाला रावणाला येऊन रावणाला येऊन रावणाला येऊन रावणाला येऊन दिनायक येऊन नामदेव यमाळाने बोलाया लायाला गेला हात लागेला जोडीला बोलाया लायाला गेला हात लागेला जोडीला जसं विका नेवल आणून विका देवळामध्ये ठेवला अरे नामदेवाने जसे विका देवाला लागला होता बोलायला हे देवा पांडुरंगा 12 वर्षे झाली माझा पिता विका तुमच्या सेवेला येतो या नित्य नियमानं सेवा करतोया तो प्रसाद आणलेला तो खातोया 12 वर्ष खातोय आजच्या दिवसाला मी आलोय माझा पण एवढा निवड खाल्ला पाहिजे पण नामदेवाला निवड जसा देवा पुढे ठेवला त्या दगडाच्या पाशीला पुढे आणि नामदेव मागे सरोवर का बसला तसा तो बरं का मांडी घातला देवाला हात जोडला निवांत बसला होता नामदेव शाहीर त्या वेळेला नामदेव जसा विका निवांत बसलेला त्या वेळेला 1 तास झाला 1.5 तास झाला 2 तास झाला मग देव काय उठायला तयार पंढरीच्या पांडुरंगा विठला उभा विटेवरी करगटावरी देवदासला उभा विटेवरी करगटावरी हरी शोभला पंढरीच्या पांडुरंगा विठला उभा विटेवरी करकटावरी हरी शोभला उभा विटेवरी करकटावरी हरी शोभला त्या विठ्ठलाच्या रवळात विठ्ठलाच्या रवळात त्या विठ्ठलाच्या रवळात काय झाला प्रकार काय झाला प्रकार काय झाला प्रकार सांग तू ऐका तुम्हाला जसं विका बाळ विका जसं महाकाय सर बसलेलं कसा तो बरं का माझ्या नामदेवाने हात जोडला लागला होता देव विठ्ठलाला विनवण्या करायला अगा मी आलोय आज तुला निवड घेऊ ए येड्या हा दगडाची मूर्ती कुठं जीवत्या का दगड आहे दगडाई समोर होय की जसं का नामदेव बाळा लागला होता विचार करायला आता जेवल मग जेवल पण मी आज आले म्हणून देवाला सगळं काय पाहिजे हा? ओळख लाग ना हो देवाला ओळख लागणार झाल्या वाटतं म्हणताना काही न झालं या बाबाऱ्या नामदेव लागला होता देवाकडे बघायला देव ब्रेका निर्गुण निराकार देव ब्रेका अंतर्जानी देव विठ्ठलानं जाणलं हे लहान बाळ आहे बर का
बाळाची आपण परीक्षा घेतली पाहिजे. होय की बरं, या हसणाऱ्या बाळाला बरे का आपलं खरं रूप दाखवलं पाहिजे. माझ्या देव विठ्ठलाला विचार केला होता शहर त्या वेळेला. म्हणून देव विठ्ठलाने काय सांगितलं? काय हो? देव निर्गुण निराकार आहे. होय की देव आपल्यात आहे, देव आपल्या जवळ आहे. जिथं बघल तिथं देव आहे. उगाच बोबलत करायचं नाही. कुठं बी तिकडे जा तिकडे जा, देव आपल्या जवळ आहे. होय की आ देव इथंच आहे पण आपण जातोय लय लांब. अव खरंच आहे खरं, देवा उतरला भोवर. अव कशाला जाता दूर दादानो, इथंच पंढरपूर. कशाला जाता दूर दादानो, इथंच पंढरपूर. कशाला जाता दूर दादानो, इथंच तुळजापूर. कशाला जाता दूर दादानो, इथंच गणगापूर. कशाला जाता दूर दादानो, इथंच आदमापूर. कशाला जाता दूर दादानो, इथंच पंढरपूर. श्रोत्या, देव कुठं आहे? पंढरपुरात देव विठ्ठल आहे. लय मार खाशील. अरे देव आपल्या जवळ आहे. अहो बाळूमामा आदमापुरात आहे. बाळवा माझं नामस्मरण घेतो, तू जर जागेवर बसून केला तर त्या आदमापूरला जायची गरज नाही. देव आपल्यापाशी येतोय. देव भक्तीला भोकेलेला आहे. देवानं आपल्याकडे आलं पाहिजे, आपण देवाकडे जायचं नाही. अशी भक्ती केली पाहिजे. म्हणून काय सांगितलं? 33 कोट देवापेक्षा आई वडील आपली महान आहे, ती श्रेष्ठ आहे. ती आई वडिलांची सेवा केली तर 33 कोट देवांची सेवा केल्यासारखं आहे. होय की हो? कशाला कुणीकडे जायची गरज नाही. होय. म्हणून काय सांगितलं? काय हो? देव अवतारला दुनियेत, उदाहरण्या मानव जात. देव आपल्या विषयी आहे. होय की या माणसाने देव घडवलेला आहे. मानवाने देव घडवलाय. होय. मानव जर देवाला गेला तर देवाला देव पण आणला असता. होय की म्हणून काय म्हणलं? काय हो? देव अवतारला दुनियेत, उदाहरण्या मानव जात. दंग होऊ नको जवानीत, पुढे होईल जीवाचा घात. अहो माणूस जवानीत असतोय, कळत नाही. सोन्या आहे का? काय नाही. तो जवानी त्याला वाटतंय माझ्या वाणी कोणच नाही. जवानीचा भर आला की माणसाला कळत नसतं या. म्हणून काय म्हणलं? काय हो? दंग होऊ नका जवानीत, अहो जीवाचा घातन चुकवाईत. गंगा आली दारावर, अहो कशाला जाता दूर दादानो, इथंच पंढरपूर. कशाला जाता दूर दादानो, इथंच आदमापूर. कशाला जाता दूर दादानो, इथंच पंढरपूर. कशाला जाता दूर दादानो, इथंच तुळजापूर. सुख आई बापा पाशी, सुख कोणापाशी आहे? आई वडिलाजवळ आहे. आई वडिलांची सेवा केल्यानं 33 कोट देवांचं दर्शन होतं. या होय की त्या देवाला जायची, पंढरपूरला जायची, आदमापूरला आमोशा करायची, बिरोबाच्या आमोशा करायच्या, बोकडे कापायची, काही गरज नाही. होय की म्हणून काय म्हणलं? काय हो? सुख आई बापा पाशी, तोर दैवत दुसरे नाही. ज्याची आशे तोर पुण्य, तोच लाग दुसर गुरु पायी.
म्हणून काय म्हणलं अहो ज्याला द्यायला गुरु पाहिजे होय का नाही होय की मग काय सांगितले पाटलासारखा द्यायला गुरु पाहिजे होय अहो सद्गुरु भगतीने जीवाला मुगती होतो या उद्धार म्हणून काय म्हणलं अहो कशाला जाता धुळ्याला इथंच पंढरपूर कशाला जाता धुळ्याला इथंच आदमापूर कशाला जाता धुळ्याला इथंच गाणगापूर कशाला जाता धुळ्याला इथंच तुळजापूर गंगा कशी वाहत्या जुळजुळ वाहत्या का मागे पुढे होत्या नाही नाही जिकडे लवण आहे तिकडे वाहत वाहत जात्या लाटा देत जात्या होय म्हणून काय म्हणलं काय हो? तशी गंगा वाहे जुळजुळ तसं मन टिवाळ निर्मळ होय की मन निर्मळ ठेवा निर्मळ ठेवलं पाहिजे ज्याचं मन आहे रे वडळ त्याला गंगा दिशेर खडूळ त्याचं मनच बाधाय त्याला कोण काय त्याला करायचं? किती जरी चांगलं पाणी असलं तरी गटराच्या पाण्यासारखं दिसणार आणि ते कुणाला दिसणार माहितीये का कुणाला हो? दारुड्याला तेवढं होय की त्याला चांगलं काही नीट दिसत नाही किती चांगलं पाणी असू दे होय त्यानं दारू सोडली हो ज्याचं मन आहे वडळ त्याला गंगा दिशेर खडूळ मनाला आवरा नेतीला सावरा डिंबाड्या बघ कसा तारा झालाय आता आलंय वाढतोय पापाचा भार अव कशाला जाता धुळ्याला इथंच पंढरपूर कशाला जाता धुळ्याला इथंच तुळजापूर कशाला जाता धुळ्याला इथंच पंढरपूर कशाला जाता धुळ्याला इथंच आदमापूर या मृगाये जाग्याला या मृगावे जाग्याला या मृगाये जाग्याला आलं माझ्या मृगाये मनाला चिंचोली मृगाये गावाला चिंचोली मृगाये गावाला चिंचोली मृगाये गावाला माझ्या राम मृगाये पुढे राम बगाये मोरे यावे राम बगाये मोरे यावे राहुल या बगाया दासोदवे राहुल या बगाया दासोदवे रामपुराचे बगाये मालक रामपुराचे बगाये मालक राजा राम बगाये मोरे यावे तारे माझे बगाये वागान विषय का बगाये रुपारी मला माझ्या बगाये डोलालव हमारी बगाये तेनालव तू माझ्या बगाये वाटलव
सोडल्या बघाये जागी आलाव सोडल्या बघाये जागी आलाव सोडल्या बघाये जागी आलाव विठ्ठलाच्या बघाये रावला विचार केला आम्हाला का देव हेला असा तो माझ्या नामदेवानं विचार केला आता देव उठल होय येऊन देवाचा प्रसाद खाईल देव आता जागा होईल होय की बरे देव काही उठणं झाला होता त्यावेळेला पडून गेलं माझ्या नामदेवाला हा पुढं पडला देव काय उठत ना आणि आता काय प्रसाद खाईना झालाय होय होय की एवढ्या वेळेत बाबा रे विचार केला आम्हाला एखाद्या ठिकाण्याला जसा तो प्रकार मनात घेण्याचा विचार केला होता शहर त्यावेळेला तेव्हा हा झाल्या 2-3 तास येऊन बसलोय तुझ्या रावळाला तू जागा पण सोडला निवड खायला झालाय होय की नामदेवाने विचार केला म्हणाला काय करावं नामदेवाला कळना होय म्हणतोय आज जर मी असाच माघारी गेलो तर तर माझी मातोश्री म्हणाल मीच खाऊन आलोया बाबा देव विठ्ठल बाबा जर का नेवले काय ना नामदेवाने विचार केला म्हणाला बाबा रे देवाला लागला होता हात जोडायला देवाला लागला होता बोलायला हे देवा माझा जर हे निवड नाही खाल्ला तर असणाऱ्या या गरुड खांबाला बरे का असणार बरं काय टक्कर दिन शाळेत आता धड काही तया देईन प्राण गरीत गा सोडीन एवढ लागेल बोलायला एवढ लागेल सांगायला काही तया सोडीन न धड काही तया मारीन थोडे मेगा बोलल्या रे थोड पडले कुणाला जाऊया पांडुरंगाला जाऊया पांडुरंगाला विचार केलाय म्हणाला जन हात लावला शिराला गावचा शाहीर मी अरे गावाला नाही मी पुण्याला नाही मी राहतोय मुंबईला गावाला नाही मी पुण्याला नाही मी राहतोय मुंबईला गावाला नाही मी पुण्याला नाही मी राहतोय मुंबईला मुंबईचा एका मध्यादी मला राहतोय मानकोळ्याला गावाला वाडी गावाचा बघा गाववाडी गावाचा सोनायापूर जिल्ह्याला बघा सांगोला तालुका गाववाडी गावाला बघा गाववाडी गावाचा बाळूया बघा शिंगाड्या बघा बाळू बघा शिंगाड्या शाहीर बघा भवियाचा शाहीर शाहीर बघा दादा बघा 101 रुपया
याव आभारी मी देणार राव तू माझ्या याव तू माझ्या वादराव पांडुरंग रावळा राव नवदेव याव नामदेव मालकीव क्या विचार केला हा मनाला त्याचा तो बरं का नामदेवाला कोडं पडलं देव काय होत ना आता काय करावं कळणार झालं माझ्या देवा आज ताऱ्यावरी या गरुड खांबाला धडक दिनाने प्राण सोडून हल्ल्यानंतर देव विठ्ठलाला कोडं पडलं होतं शाळेत त्यावेळेला देव विठ्ठलाने विचार केला हा मनाला असताना बरं का विठ्ठल म्हणला जर करता येणं जर जीव दिला बाबा आपल्यासाठी जर असं एक जर भाग्यात जर लागलं मारायला कोण येणार का या पंढरपुराला आणि आपली कोण सेवा करणार साहेब त्यावेळेला माझ्या या नामदेवानं जवळ ऐकून ह्या देव विठ्ठलानं काय केलं होतं शाळेत या देवळातल्या दगडाच्या पाषाणाला बरं का असणाऱ्या काय झालं होतं काय हो तडा गेला होता शाळेत त्यावेळेला दगडाच्या पाषाणाला काय झालं होतं त्यावेळेला घाम लागला पोटाईला तो घाम लागला पोटाईला घाम लागला पोटाईला तर तेड लागला जायाला देव माझा या विठ्ठल सावळ पांडू या रंगाव सावळ पांडू या रंगाव सावळ पांडू या रंगाव रूप दिलं सोडून रूप दिलं सोडून एवढं दिलं सोडून लोक केलं धारण कमरेवर हात ध्यान ठेवून याला लागला नामदेव बाळा नामदेव बाळाला नामदेव तान्याला बाळा बाळा मरीत हाकवता मारीत ए बाळा देव विठ्ठलाने विचार केला म्हणाला ए बाबा हा तू काय चक्री बिक्री या भानगडीत पडू नको दगडाच्या पाषाणवर का जशी सोडायला दगडाच्या पाषाणाला घाम फुटला देव विठ्ठलाने खरं रूप दाखवलं नामदेवाला देव बरं का कमरेवर हात ठेवून उभा राहिला नामदेवा कशाच्या पायात तो लागलाय बरं का इथं गरुड खांबाला देवा हो 12 वर्ष झाली माझा पिता येतोय तुझ्या रावाला त्याचा निवड खाताना मग मी आज आलो माझ्यावर काय रोसलाय काय तुम्ही अरे बाळाचा नुसतं निवडच खायला नव्ह का होय जर मी निवड खाल्ला आणि ती जर कुणाला कळलं तर मग अगोदर काय करत होता सगळ्या गावात माझी डुंडरी होईल तुला काय सांगायचंय बाबा आधी काय करत होता आधी मी खात होतो तुझ्या बाला जाऊन विचार की खात होतो का नव्हतो बाबा रे असणाऱ्या नामदेव बाळाला लागला होता देव बोलायला काय लागलं होतं शायर बोलायच्या वेळेला प्राण नको सोडायला जीव लागलाय द्यायला म्हणून का प्रकट झालो होय की पण आजच्या दिवसाला मी आज तुला खरं रूप दाखवले हे कुणाला सांगू नको बाबा होय का होय की माझं खरं रूप कुणाला सांगू नको नाही तू म्हणशील त्या पासण्याच्या दगडात ना एक मूर्ती बाहेर आली होती माझा प्रसाद खाल्ला या होय का होय की शिवाजीचा ढाण्यावर जयवंत भाऊ सरगर सभापती आता हा तर त्या असणाऱ्या नामदेवाला काय लागला होता देव विठ्ठल बोलाय शायरच्या वेळेला विचार केला हा म्हणाला बरं का देव हेरा होय की हो? कुणी येऊन पुंकर गाला अवे कुणी येऊन पुंकर गाला बाई माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा गेला
माझ्या डोळ्यात कचरा गेला देव माझा या बघा विठ्ठल बोला याला या बघा लागला माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा गेला देव माझा या बघा विठ्ठल बोला याला या बघा लागला देव माझा विठ्ठल बोला याला लागला आले माझ्या मनात सांगली बघायची येत आटया पाडी तालुका आटया पाडी तालुका तालुक्याच्या बाजूला अनुष्य बघावाडीचा आनोबाच्या वाडीचा जयवंत भाऊ सरगर जयवंत भाऊ सरगर जयवंत भाऊ सरगर समागपती गड्यान समागपती दादा एकशे एक रुपया माझ्या वागान विषारी बघाना गान एकशे एक रुपया जेवून बघा भाऊन माझ्या डोलाला आम्हाली बघत येणार तुम्ही माझ्या वाटेला